खूप जास्त कथा वगैरे सांगणार नाही. फक्त सर्वप्रथम तर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करेल की अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी होती. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि मुख्यमंत्री पांदन रस्त्याला मंजुरी देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा जो इतक्या वर्षाची जी मागणी होती ते आपण पूर्ण करत आहात. त्याबद्दल मी आपले सर्व शासनाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे या ठिकाणी आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेसाहेब बसलेले आहेत. माझा मतदारसंघ तसा जर विचार केला तर आदिवासी बहुल नक्सल क्षेत्रामध्ये मोडतो. 2014 ते 19 मध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत अनेक रोड रस्ते झाले, परंतु 19 ते 24 या कालावधीमध्ये रस्तेचे काम होऊ शकले नाही आणि त्याच्यामुळे अनेक रस्त्यांना आता गती देण्याची गरज आहे. माझ्या मतदारसंघातील ककोडी, चिचगड, नवेगाव बांध या राज्य महामार्ग क्रमांक 358 वर नेहमीच छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात सुरजागड प्रकल्पात जाणारे ट्रक, त्यामुळे रस्त्याची खूप दुर्दशा झालेली आहे, तरी ते करण्याची खूप गरज आहे. त्याचप्रमाणे मरामजोब, मासुलकसा, मगरडो, घोगरा, केसोरी, प्रतिमा 31 हा रस्ता गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा असून या रस्त्याला मंजुरी प्रदान करणे अत्यंत आवश्यक आहे. डवकी, शिलापूर, फुक्कीमेटा, पुराळा, त्याचप्रमाणे आमगाव, सालेकसा, दर्रेकसा ते चांदसूरज हा रस्ता खूपच खराब असून या रस्त्यावर निधी देण्याची आवश्यकता आहे. तसेच चिरचाड बांध, खुर्शीपार, दहेगाव या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रक येणं जाणं करत असल्यामुळे तो देखील रस्ता पूर्णतः नष्ट झालेला आहे. तिकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आत्ता आपल्या आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नावानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू झालेली आहे. माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे, अपघात झाल्यानंतर अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येतात, परंतु त्यांना तातडीने मदत मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही तातडीने त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, पशुसंवर्धन विभागाच्या दवाखाने आज फक्त देखावे राहिलेले आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे, त्या ठिकाणी इमारती नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते देखील पद भरणे खूप गरजेचे झालेले आहेत आणि त्यामुळे ह्याकडे सुद्धा शासनानं विशेष लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे आपला शेतकरी राजा आज जो अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला होता, त्याला संकटातून बाहेर आणण्यासाठी आपला शासन योग्य ते परीने मदत करत आहे. परंतु निवडणुका असल्यामुळे तलाठी असतील किंवा संबंधित अधिकारी असतील, त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहिजे त्याप्रमाणे पंचनामा केले नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा नुकसान देखील सोसावा लागत आहे. त्याचप्रमाणे सध्या माझा जो मतदारसंघ आहे आमगाव देवरी, त्या मतदारसंघामध्ये आदिवासी नक्षल क्षेत्र असल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ई पीक करत असताना आमच्याकडे जास्तीत जास्त धानाचा पीक होतो आणि ई पीक करत असताना सर 2 मिनिट ई पीक करत असताना धानाऐवजी इतर पिकांच्या त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे. त्याच्यामुळे ते देखील आपण करावे अशा प्रकारची माझी या निमित्ताने विनंती आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय.